ऐन श्रावण महिन्यात व सणासुदीच्या तोंडावर साखरेचा दर 70 रुपयावर पोहोचला असून दरात महिनाभरात तब्बल 19 रुपयांची वाढ झाली आहे। त्यामुळे चहाचा गोडवा महागला आहे। जुलैमध्ये 51 रुपये किलो असणारी साखर आता थेट 68 ते 70 रुपये किलो झाली आहे। अवघ्या महिन्यातच झालेल्या साखर दरवाढीमुळे नागरिकांच्या खिशाला जळ बसणार आहे। साखरेच्या दरवाढीमुळे गोरगरिबांच्या दररोजच्या आर्थिक नियोजनावर परिणाम होणार आहे। साखर कारखानदारांनी आपल्या फायद्यासाठी साखरेऐवजी इथेनॉल बनविण्यास प्राधान्य दिले आहे। त्यामुळे यावर्षी साखरेच्या उत्पादनात 5% वाढ झाली आहे। 5 वर्षात साखरेचे दर दुप्पटीने वाढल्याचे दिसत असून गुळातही महागाईचा फटका बसला असून गुळाचा दर किरकोळ बाजारात 64 ते 68 रुपयावर पोहोचला आहे। साखरेच्या काळ्या बाजारावर केंद्र सरकार लक्ष ठेवून आहे। सणासुदीत कृत्रिम टंचाई रोखण्यासाठी सरकारने 1 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत स्टॉक लिमिट लागू केले आहे। प्रति महिना 10 मेट्रिक टनापेक्षा जास्त साखर वापरणाऱ्या मोठ्या कंपन्या व डीलर्सना आता 15 दिवसांपेक्षा जास्त साठा करता येणार नाही। ऐन सणासुदीच्या काळात साखर दरवाढीमुळे गोडवा हरवल्याचे दिसून येत आहे।